तिसऱ्या नंबरचा धनाच्या मागचा अनर्थ आहे. एकदा का माणूस धनवान झाला की त्याच्या परिवारातलीच लोक त्याच्या मरणाची वाट बघतात, टपून राहतात त्याच्यावर. जर बाप पैसे देत नसेल तर पोराने हो. आता संभाजीनगरला घडलेले उदाहरण महाराज, आयफोन दिला नाही म्हणून बापाला कुऱ्हाडीनं मारलं एका पोरानं, 12वीच्या पोरानं. धन दिलं नाही, पोराला म्हणत होता बाप आतापर्यंत मोबाईल नको, 12वी होऊ दे, 12वी झाली की तुला देतो. पेपरला आलंय, न्यूजला आलंय, वाचलं असेल आपण. जर धनामागं अनर्थ असेल, घरातली लोक जर आपल्याला नीट बोलत नसतील, भावाभावात दुश्मनी लागते. कशामुळं? 100% ना, धनामुळं. अनर्थही या धनाच्या मागं, पण परमार्थाच्या धनाच्या मागं मात्र किंबहुना कवडी मोल सुद्धा अनर्थ नाही. का? इथलं धन ज्याला मिळालं ते धन आम्ही वाटत राहिलो, वाटत राहिल्यामुळं धन वाढत राहिलं महाराज. पकवाजाचं ज्ञान असेल, गायनाचं ज्ञान असेल, थोडंफार कुठलं ज्ञान आलं ना, परमार्थाचं ज्ञान आल्यानं वाटल्यानं परमार्थाचं ज्ञान वाढत राहतं. आणि ते वाढत राहिलं की तो माणूस नशीबवान प्रारब्धवानाची व्याख्या सांगत असताना कोणाला काय मिळालं की लोक माणसं प्रारब्ध जोडत असतात. बघा, एखादी गोष्ट जी कधी न मिळणारी माणसाला मिळाली की लोक म्हणतात काय प्रारब्धवान आहेस, काय दैववान आहेस, काय नशीबवान आहेस. प्रत्येक माणूस प्रारब्धाविषयी बोलत असतो. प्रारब्ध 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 म्हणजे तरी काही सुख दुःखाचे भोग तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्याच्यामुळे येतात त्याला प्रारब्ध असं म्हणतात. जे काही सुख दुःखाचे भोग तुमच्या आमच्या नशिबाला आहेत ते कोणतेही असू द्या, ते कशामुळे येतात? प्रारब्धामुळे येतात. हे शरीरच देह तवा ही प्रारब्धा अधीन, याचा विकासी न वाहू भारत. सरो माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. हे शरीरच चालणारं माणसाच्या प्रारब्धाच्या अधीन आहे. जे जे तुमच्या आमच्या प्रारब्धात असेल ते आपल्याला सुखाचे असू की दुःखाचे भोग असू ते भोगायला यावंच लागतं किंबहुना भोगावीच लागतात. गोड प्रमाण आहे. जे जे असेल प्रारब्धी, जे जे असेल प्रारब्धी ते कर्म नचुके कधी होणारा सारथी बुद्धी कर्मरेषा टळीना. ज्या कर्माच्या बाबतीत ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, सगळ्या संत महात्म्याने कर्माचा सिद्धांत मांडलेलाच आहे. ते कर्म चांगलं असेल ते प्रारब्ध रूपानं तुम्हाला आम्हाला भोगायला येत असतं. मग ते प्रारब्ध रूपात येणारं कर्म ते कुणालाही चुकवता येत. उपजले मेले ऐसे
दिवशी लिहिल्या जातं. कितवीच्या दिवशी? 5वीच्या दिवशी. ऐका, लक्ष द्या माता मौल्या. 5वीच्या दिवशी आपल्या लेकराचं बाळाचं भविष्य लिहिण्याकरता कोण येतं? झोपल्या का मावशा? कोण येतं? सटवी. सटवी कुठली? वंजारवाडीतली कपरळीची? सटवीत वैकुंठातून सटवी येते, बाळाचं भविष्य लिहिते. म्हणून आपल्या इकडे हिंदू धर्मामध्ये माता मौल्या 5वीच्या दिवशी दिवा विजू देत नाही, रात्रभर दिवा चालू ठेवला जातो. 5वीच्या दिवशी जे माणसाच्या कपाळावर लिहिल्या जातं त्याला प्रारब्ध म्हणावं का, त्याला भविष्य म्हणावं का? पंडित महाराज शास्त्रामध्ये 3 प्रकारचं भविष्य सांगितलं जात आहे. प्रारब्ध 3 प्रकारचं, भविष्य 3 प्रकारचं सांगितलं जातं. एक पहिलं सगळ्याला सोपं ज्ञात असणार हस्तरेखेचं एक भविष्य आहे, आपल्या हातावरचं भविष्य. हातावरच्या रेषेनं सुद्धा माणसाचं भविष्य सांगता येतं. मला सांगता येतं पण तुम्ही बंद सांगता येतं. शिकू. आम्ही कालीदहला शिकायला होतो ना, तेव्हा तिला भविष्य शिकवणारा एक जण होता. आम्ही त्याच्याकडे पाठाला जायचो वृंदावनामध्ये, भविष्य शिकवायचे. हाताच्या रेषा पाहून माणसाचं भविष्य कळता येतं. 2 नंबर आपल्या कपाळावरच्या रेषा पाहून भविष्य सांगता येतं. 3 नंबर आपल्या जन्मपत्रिका पाहून भविष्य सांगता येतं. जन्मपत्रिका व्यवस्थित असेल, वेळ व्यवस्थित असेल, वार व्यवस्थित असेल, नक्षत्र व्यवस्थित असेल, इथून पुढे आयुष्यात काय होणार आहे आणि कधी मरणार आहे हे सुद्धा सांगता येतं. कशावर? जन्मपत्रिकेवर. त्याला जन्मकुंडली असं म्हणतात. जन्मपत्रिकेवर सांगता येतं 100%. माझ्याकडे पण सांगता येतं एवढंच लक्षात ठेवा. जन्मपत्रिकेवर पाहून भविष्य सांगता येतं, डोक्यावर कपाळावरच्या रेषेकडे बघून भविष्य सांगता येतं आणि हाताच्या रेषेकडे बघून सुद्धा भविष्य सांगता येतं. मग नशिबाचे भोग, प्रारब्धाचे भोग चांगले की वाईट हे कशाहून ठरतात? तर महाराजांनी दिलेल्या प्रमाणावरून ठरतात. केली कर्म झाली, कर्मानुसार माणसाचं प्रारब्ध ठरलेलं आहे. कर्म चांगलं असेल तर प्रारब्ध चांगलं होत असतं, कर्म वाईट असेल तर प्रारब्ध वाईट होत असतं. कर्माच्या पद्धतीने चालणारा हा देह आहे. आता भाग्य लोक कशालाही म्हणायला लागले. एक जणाचं 38व्या वर्षी जमलं, शरद भाऊ 38व्या वर्षी जमलं, अति म्हणला महाराज भाग्य उदयाला आलं. किती वर्षी? 38व्या वर्षी जमल्यावर कुठं भाग्य उदयाला? एक जणाचं होतच नव्हतं, ती गेला आळंदीच्या वारीला. ज्ञानोबा तुकाराम आळंदीच्या वारीला गेला. काही लोकांनी असं ऐकलं ज्ञानोबराच्या वारीत आलं की ज्याला जे पाहिजे ते आहे रे, ज्या जे पाहिजे ते, ज्याला जी इच्छा असेल ती प्रगट होते. म्हणून वारीत आलं आणि वारीत आल्यानंतर त्याचं लग्नच होत नव्हतं. वारीत आल्यावर वारकरी वाटलं, माळकरी वाटलं आणि सध्या माणसं शोध घेतात. कशाचा? पोराचा शोध घ्यायला लागले. पण कोणत्या? वा, नोकरदार असो की नसो ते काही घेणं देणं नाही सध्याच्या काळात. थोडा पूर्वीचा 1-2 वर्षाचा असा काळ होता, माणसं नोकरदार बघत होते. नोकरदार बघत असताना पुन्हा दुसरी एक गोष्ट आता सध्याच्या काळात महत्वाची चालली आहे. बळवंत महाराज, माळकरी असावा आणि दुसरा निर्वेशनी असावा. एक आजी माझ्याकडे आली, म्हणली महाराज काय करावं, पोराचं लग्नच होईना. तुम्ही रोज गावगाव फिरता, आम्हाला तुम्ही रोज गावगाव फिरता, कुठं गरीबाची असली तर बघा. म्हणजे आता आम्ही गावगाव फिरतो, यांचं लग्न कुणाची काय इच्छा आहे, कुणाची काय इच्छा आहे सांगता येत नाही महाराज. एक मावशी माझ्याकडे आली, म्हणली महाराज सगळं काही सुख आहे हो. 3 पोरी होत्या, 50-50 एकरच्या घरी दिल्या. आता पोराचं लग्नाची वाट बघते. एकदा का पोराचं लग्न झालं की मी संसारातून मोकळी. 3ही पोरीला केसा इतकं सुद्धा दुःख नाही. मी म्हणलं आजी किती वर्ष झालं पोरीचं लग्न होऊन? म्हणली 6 महिन्यात 3ही पोरीचं लावून टाकलं. 6 महिन्यात? म्हणजे असे काय 50-50 एकरचे मालक आणि 6 महिन्यातच मालकीन झाली तुझी पोरगी? हो महाराज, केसा इतकं सुद्धा दुःख नाही पोरीला. म्हणून दिल्यास तरी कशा अशा घरी की केसा इतकं सुद्धा दुःख नाही. संसार म्हटलं की दुःख आहेच आणि नवीन लग्न झाल्यावर काही दुःख नसतं का? 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे ठरलेलेच आहेत ना. ती म्हणली महाराज मी पोरीच अशा घरी दिल्यात की ज्या घरात सासूच नाही, ज्या घरात सासूच नाही. माझ्याकडे पोरी भरपूर आहेत, पण त्या पोरीच्या माईची सुद्धा तिची इच्छा आहे. पोरी माझ्याकडे बी भरपूर आहेत, पण त्या पोरीची माईची शरद भाऊ इच्छा आहे की माझी पोरगी द्यायची आहे, पण अशाच घरात द्यायची की ज्या घरातली सासू नसावं, मेलेली असावं. मी म्हणलं आधी तुला मारावं लागते मग तुझ्या पोराचं लग्न होत आहे. लोक दुसऱ्याला दुःख देऊन सध्याच्या काळात सुखाची अपेक्षा करतात. हे वाक्य लक्षात ठेवा. तुमचा लहान भाऊ म्हणून, लेकरू म्हणून सांगून जातो आहे का, दुसऱ्याला दुःख देऊन आतापर्यंत कोणताच माणूस सुखी झाला नाही. दुसऱ्याला सुख द्या, देव आपल्याला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला माणसाची धारणा अशी झाली आहे, आज सध्याच्या काळातला माणूस स्वतःच्या दुःखानं कमी
कमी दुःखी आहे आणि दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहे. आज कलियुगातला माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही आहे, त्याला दुसऱ्याचं सुख पाहवत नाही म्हणून जास्त दुःखी आहे बळवंत महाराज. प्रत्येकाला मुंडे महाराज असं वाटतंय आज आमच्या घरात काही असो काही नसो, पण त्याच्या घरात एवढं कुठून आलं म्हणून ह्याला रात्र रात्र झोप येत नाही. विनाकारण लोक कोणी कुणाच्या घरात आणून टाकत नाही, कोण कुणाच्या घरातलं उपसून नेऊ देत नाही, कोणीच नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ज्याचा त्याचा संसार जर सुरू असेल तर विनाकारण त्याच्या सुखावर कशाला जळत बसला. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर अगोदर दुसऱ्याला मोठं बनण्याकरता किंवा दुसऱ्याला मोठं म्हणायचं शिका. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणताल त्या दिवशी देव तुम्हाला मोठं करेल. पण सध्याच्या काळात मी मोठा मी मोठा मी मोठा म्हणत बसले लोक, जे लोक मी 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 म्हणत बसले ना त्यांच्याजवळ शेवटी कुत्रही राहिलं नाही. कुत्र सुद्धा त्यांच्याजवळ राहिलं नाही. मी म्हणून जगण्यात मजा नाही, आपलं म्हणून जगण्यात आनंद आहे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल हे सगळं आपलं आहे ना त्या दिवशी खरे आनंद आहे. हे सगळं माझे 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 म्हणत बसले आले आणि किती लोक निघून गेले. कुणाचंच कुणा वाचून इथं राहत अजिबात राहत नाही. मग आलाय ना संसारात, तर संसारात आल्यानंतर नशीबवान प्रारब्धवान संसाराच्या गोष्टी मिळाल्या म्हणजे लोक प्रारब्धवान समजतात. संसारातल्या गोष्टी एखाद्याला मिळाल्या म्हणजे लोक म्हणतात आम्ही भाग्यवान ठरू. पण नाही, संत महात्मा म्हणतात याला भाग्य आम्ही म्हणत नाही. का? भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा भाग्य धन दारा पुत्र याला भाग्य म्हणत नाही. काही लोकांना धन मिळाले की लोकांना वाटते श्रीमंत झाले, भाग्यवान असतील हो, अजिबात नाही. काहीतरी पूर्व पुण्याचा साठा असेल त्याच्यामुळे त्याला काहीतरी मिळालं असेल, पण धन मिळालं म्हणजे भाग्यवान नाहीये. पत्नी मिळाली म्हणजे भाग्यवान नाहीये, मुलं बाळ झाले म्हणजे भाग्यवान नाहीये. भाग्यवान त्याला म्हणतात भाग्यवंत मनोतया शरण गेली पंढरी राया. यदा कदाचित आपल्या परिवारात आपल्या कुळामध्ये आपल्या जीवनामध्ये संत भेट झाली किंवा देवाच्या जवळ जाता आलं तर माणसाने सगळ्यात मोठं भाग्य समजावं. इथं आलं ना सगळ्यात मोठं भाग्य समजावं आपल्याला. नाही तर इथं कितीतरी माणसं कुणाच्या तरी नादानं येतील, कुणाच्या तरी नादानं भाग्य नसलं तर नशीब नसलं तर इथं येतील कुणाच्या तरी नादानं, पण आल्या आल्या झोपी जातील. कुठं आल्यावर? कीर्तनात आल्यावर एवढं वाजलेलं असते त्या शिष्टी म्हणला बेजार करते आवाज वाढव आवाज वाढव, तरी काही भाग्यवान माणसाला झोप लागत. भाग्य इथं येऊन जर झोप लागत असेल तर भाग्यवानच म्हणावं लागलं. पुण्याजवळ माझी कथा होती आणि कथा सुटली की रोज आजी यायची 500 रुपये देऊन पाया पडायच्या. 7 दिवस तिनं रोज नित्यनेम ठरला तिचा. 500 रुपये द्यायची पाया पडायची, 500 रुपये द्यायची पाया पडायची. 7व्या दिवशी येता येता त्या आजीला विचारलं, म्हणलं आजी एवढी कथा आवडली का हो तुम्हाला? रोज कथा संपली की तुम्ही 500 रुपये देतात, पाया पडतात आणि निघून जातात, एवढी कथा आवडली का? ती आजी म्हणली कथा आवडली नाही. मग अहो तुम्ही रोज पाया पडता, 500 रुपयाची नोट देता पाया पडून, आणि मग एवढं कशा करता केलं? ती म्हणली महाराज असं आहे, घरी 4-4 गोळ्या खाते. हुशार आहेत आपल्या गावातले. 4-4 गोळ्या खाते म्हणली 4 टाइम, तरी सुद्धा झोप लागत नाही. तुमच्या कधीत आलं डोळा कधी लागतो कळतच नाही. 3 तास निवांत झोपली म्हणली मी, 3 तास. मग त्या मेडिकल वाल्याला द्यायचे जे पैसे ते तुम्हाला. इतके लोक चॅप्टर झाले सध्याच्या काळामध्ये. प्रत्येकाला असं वाटायला लागलं इथं कोणीतरी येईल, प्रारब्धानं नशिबानं धन मिळेल तुम्हाला, पण दैव पाहिजे असेल, भाग्य ज्याला म्हणतात ते जर पाहिजे असेल तर ते फक्त परमार्थात सापडतं. आम्ही फाटके पण भाग्यवान. आमच्याजवळ काही नसेल, संत महात्मे म्हणतात आमच्या घरी काही नाहीये, आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके. आमच्या जवळ येण्याकरता चोराला सुद्धा भीती वाटते. कुत्रे घर राखते, आमचे घर कुत्रे राखतात, आम्हाला त्याची भीती नाहीये. तेच तुकोबाराई तिकडे म्हणतात
म्हणतात आमच्या घरी सगळ्यात मोठं धन जर कशाचं असेल तर परमार्थ ही महान जोडी देवाचे चरण. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. देवानं 24 तास आमचा स्वीकार केलाय आणि आम्हाला जर परमार्थाचं धन मिळत असेल तर बाकीच्या धनाची काही उपयोग नाहीये. बाकीचं धन नाश पावणार आहे पण परमार्थातलं धन मात्र त्रिकाल बाधित सत्य आहे. कालही सत्य होतं, आजही सत्य आहे, उद्याही सत्य आहे. परमार्थाचं धन हे महाराज वाढत जात आहे. परमार्थाचं धन कधी नाश पावत नाही. संसारातलं धन जपून ठेवलं तरी नाश पावणार आहे, वाटलं तरी नाश पावणार आहे, खर्च केला तरी नाश पावणार आहे. संसारातल्या धनाच्या मागे 4 अनर्थ मुख्य सांगितले गेले. पहिला अनर्थ आहे संसारातलं धन ज्याच्या जवळ मिळालं त्याला अहंकार जडतो. पहिला अहंकार आहे, पहिला दोष आहे अहंकार जडतो. धन आलं ना माणसं इथे येऊन बसतेत का, अहो लगेच अहंकार येत आहे. माझ्या इतका मोठा दुसरा कोणी नाही, माझ्या इतका मोठा दुसरा कोणी नाही, अहंकार येतो. 2 नंबरचा धनाचा जे अवगुण आहे, जे अनर्थ आहे, 2 नंबरचा आहे. एकदा का धन आलं की डोळ्याच्या दुसऱ्याच्या डोळ्यात माणूस सळतो. कोणता? गरीब सळतो का धनवान माणूस? 100% त्याचे दुश्मन लगेच तयार होतात माणसं. 3ऱ्या नंबरचा धन आहे. 3ऱ्या नंबरचा धनाच्या मागचा अनर्थ आहे. एकदा का माणूस धनवान झाला की त्याच्या परिवारातलीच लोक त्याच्या मरणाची वाट बघतात, टपून राहतात त्याच्यावर. जर बाप पैसे देत नसेल तर पोराने हो. आता संभाजीनगरला घडलेले उदाहरण महाराज. आयफोन दिला नाही म्हणून बापाला कुऱ्हाडीनं मारलं एका पोरानं, 12वीच्या पोरानं. धन दिलं नाही, पोराला म्हणत होता बाप आतापर्यंत मोबाईल नको, 12वी होऊ दे, 12वी झाली की तुला देतो. पेपरला आलंय, न्यूजला आलंय, वाचलं असेल आपण. जर धनामागं अनर्थ असेल, घरातली लोक जर आपल्याला नीट बोलत नसतील, भावाभावात दुश्मनी लागते. कशामुळं? 100% ना धनामुळं. अनर्थही या धनाच्या मागं, पण परमार्थाच्या धनाच्या मागं मात्र किंबहुना कवडी मोल सुद्धा अनर्थ नाही. का? इथलं धन ज्याला मिळालं ते धन आम्ही वाटत राहिलो. वाटत राहिल्यामुळं धन वाढत राहिलं महाराज. पक्वाचं ज्ञान असेल, गायनाचं ज्ञान असेल, थोडंफार कुठलं ज्ञान आलं ना तर परमार्थाचं ज्ञान आल्यानं वाटल्यानं परमार्थाचं ज्ञान वाढत राहतं. आणि ते वाढत राहिलं की तो माणूस धनवान झाला, तो माणूस श्रीमंत झाला. त्याच्या इतकं धन पुन्हा त्याच्या इतकं प्रारब्ध दुसरं कुणाला मिळालंच नाही. परमार्थ ही महाधन, महाधन आहे. असं वृंदावनातले लोक म्हणतात हमारो धन राधा, श्री राधा, श्री राधा, हमारो धन राधा, श्री राधा, श्री राधा, परम धन राधा, तो धनवान माणूस झाला की बस त्याच्या मागे कुठला अनर्थच नाहीये. त्याला दैववान म्हणायचं, त्याला नशीबवान म्हणायचं. संसारातल्या गोष्टी मिळाल्या म्हणजे आज तुकोबऱ्या दैववान म्हणत नाही, प्रारब्धवान म्हणत नाही. आज तुकोबऱ्या म्हणतात आम्ही दैववान त्याला म्हणू ज्याच्या अंतःकरणात नरदेह तर लागलाय. So
असतील, पण परमार्थात भाग्य कोणते? जाणे भक्तीचा जिवाळा, तुझी दैवाचा पुतळा. इथला भक्ती नावाचा शब्द अंडरलाईन करून घ्या. ज्याच्या अंतकरणात नरदेहात आल्यानंतर भक्ती आली तो माणूस सगळ्यात श्रेष्ठ झाला, तो दैववान झाला, तो प्रारब्धवान झाला. नाहीतर माणसं नरदेहात आले तर खरे, पण महाराज म्हणतात जर भक्ती नाही झाली, जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझी माझी म्हणून या माझी माझी म्हणून या. नरदेहात आला, नरदेहात येऊन जर माणसानं भक्ती नाही केली तर महाराज एकनाथ महाराज वर्णन करतात, भक्ती विना गेला अधोगती बहुत सुकृती, नरदेह लादला. मिळाला नरदेह तुम्हा आम्हाला, पण मिळाली ना नरदेहातून आपण जर भक्ती नाही केली ना, एकच असा नरदेह आहे बघा की ज्याच्यात आल्यानंतर फक्त माणसाला देवाचं भजन पूजन करता येतं. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि काही ज्ञान नाही कुठे. दुसरीकडे देवाचं भजन पूजन करता येत नाही. 84 लक्ष येवणी आहे, पण 84 लक्ष येवणीतल्या 83 लक्ष 999,000 जीव जर पाहिले, एकालाही देवाच्या भजनाचा पूजनाचा अधिकार किंवा करताही येत नाही. असं कधी झालंय का हो की आपल्या तालुक्यातले म्हणा, आपल्या गावातले म्हणा, सगळे गाढवं एकत्रित झाले आणि त्यांनी सप्ताह ठरविला? कोण ठरलंय का असं कधी? अजिबात नाही. झालं नाही, भविष्यात होणार नाही. कारण गाढवाला कीर्तन कळत आणि ते गाढव इकडे येत नाही. गाढवाचं म्हणायला बरं, ते इकडे येत अजिबात नाही. नरदेहात आल्यानंतर जर भजन पूजन कीर्तन माणसाला कळत नसेल तर त्याहून दगड बरे देवा. तुकोबराय म्हणले त्याच्यापेक्षा दगड बरे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगी. ती पशूंना पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. ऐका सोपी वाक्य माणसाची सांगतो. माणूस कुणाला म्हणायचं, जनावर कुणाला म्हणायचं पुण्य कळत नाही त्याला. ज्याला सुख दुःख कळत नाही त्याला. ज्याला शनिवार 100% ना ते जनावर राहायचं असं म्हणतात संत महात्मे. तर ऐका, नरदेहात आला तर परम भाग्य समजा स्वतःला. नरदेहात येऊन आपल्याला देवाच्या भजनाचा पूजनाचा अधिकार मिळाला आहे, कारण बाकीकडे मिळत नाही. बरं, सप्त्यात येऊन कीर्तनात बसणं हे फक्त माणसाच्या जन्माला आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा कशा करता या सुखा कारणे देव विडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्याती वैष्णव सदना. हे वैष्णव सदन धन्य आहे, कारण त्या वैष्णव सदनामध्ये नारद आम्ही उभा, तिथे माझी भक्त गाती फिरते. कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं कीर्तन, अहो साक्षात देवाला सुद्धा हा आनंद घेण्याकरता इथे यावं लागतंय. दुर्भागी काही असे माणसं असतील बघा, भाग्यहीन काही माणसं असे असतील की नरदेहात आल्यानंतर त्याला देवाच्या भजनाचा नाद लागत नाही. हे वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. एकतर लवकर देवाच्या भजनाचा पूजनाचा नाद माणसाला लागत नाही पंडित महाराज. देवाच्या भजनाचा नाद लवकर माणसाला लागत नाही. आणि एकदा जर हे नाद लागला शरद भाऊ, पुन्हा जगातल्या दुसऱ्या नादाची गरजच नाही. गरज नाही बरं. जगातले सगळे नाद जिथं पिके पडल्या जातात, टाळ्या वाजवायच्या जरा मोकळ्या वाजवायच्या नाही, अशा 4-2 रोज गतीर दुकर ऐकायला. मोकळ्या टाळ्या वाजवायच्या आनंदाने. विठ्ठला विठ्ठला वाटलं की माणसानं फ्रेश राहावं, बस काही लागत नाही महाराज. 2 तास आपल्याकडे परमार्थात मिळालेले, एवढे 2 तास तरी आनंदात घालवा. नाही तर बाकी न्यायचं होतं त्याला पिकअप घेऊन. पिकअप म्हणतात ना त्याला, ते पिकअप घेऊन गेलं
ते येरवाड्याला गेल्याच्या नंतर रात्रीच्या वेळी तिथं पोहोचला. त्याला जे काही सामान उतरायचं होतं ते सामान उतरलं आणि परत निघत असताना गाडी रिवर्स घेत असताना त्याचं एक टायर नालीत गेलं. पंडित महाराज नालीत गेलं. नालीचा खिळा ती तार घुसली, टायर पंक्चर झालं. कसं तरी त्यानं नालीच्या वर काढलं टायर. नालीच्या वर काढल्याबरोबर त्यानं ते टायर खोललं. टिपणी होती. त्याला वाटलं होतं आपल्याला परत जायचंय, पुन्हा आपल्या गावाकडे उद्योग जे रोजचे ठरलेले ते करायचे, परत जायचंय. म्हणून तो व्यक्ती पटकन टायर बदलत होता. अंधार पडत होता, 8 वाजले होते रात्रीचे. त्यानं 4 नट काढली, त्या नालीच्या कोपऱ्यावर ठेवली. ते टायर ओढताना चुकून त्याच्या कोपराचा धक्का त्याला नटाला लागला आणि ते नट नालीत पडले. नालीत पडले आणि ह्यानं टायर काढलं, टिपणी काढली, पण डोक्याला हात लावून बसला. त्याला वाटलं आता 4 नट नालीत पडली, आता काय करावं. बाहेर जावं तर दुकान उघडे आहेत का नाही, कुठं दुकान आहेत माहिती नाही, काय करावं काय करावं. 1 तास गेला. त्याच्यात 1 तास 9 वाजता येड्याला जेवाय सुटलं. कोणाला? येड्याला जेवाय सुटलं आणि हे डोक्याला हात लावून बसलं होतं. त्याच्यातल्या एका येड्यानं त्याच्याकडे बघितलं. ते म्हणलं हे आपल्याच दिसतंय. डोक्याला हात लावून बसलंय, आपलंच दिसतंय. ते त्याच्या जवळ गेलं आणि ते येडं त्या ड्रायव्हरला म्हणत होतं काय झालं काय झालं. अगोदरच हे टेन्शन मध्ये. कोण? ते ड्रायव्हर. त्याला वाटलं आता कवा सकाळ व्हायची, नट कुठं भेटायचे, काय करायचं, त्या काळजी पडलेली होती. आणि ते ह्याच्यात येडं येऊन म्हणायला काय झालं. आता सांगाव कोणाला? शहाण्याला. येड्याला सांगून काय उपयोग आहे का? येड्याला सांगून काय उपयोग आहे का? पण ते येडं काय जायना. ते म्हणलं अहो दादा काय झालं सांगा ना, काय झालं सांगा ना. हे रागाच्या भरात म्हणलं अरे सांगाव तुला, पण काय सांगू. तू जर शहाणा असतात तर इथं आला नसता. अहो पण झालं काय ते तरी सांगा ना. ते रागाच्या भरात वैतागून ते ड्रायव्हर म्हणलं काय सांगू तुला, एवढ्या लांबून उदगीरून आलो आणि आल्यानंतर हे टायर तर आहे माझ्याकडं, हे सामान उतरलं, गाडीचं टायर पंक्चर झालं, टिपणी लावू लागलो, पण 4 नट नालीत पडली. आता ही नाली म्हणजे काय कमरा इतकी आहे. या नालीत कसं जावं, कसं नट सापडावे, पाणी आहे, घाण आहे, काय करावं काय कळना. डोक्याला हात लावून बसलोय. त्यावेळेस ते येडं हसत हसत म्हणलं किती येडायस, 3 टायरची 1-1 नट काढ, या टायरला लाव, उद्या सकाळी उदगीरला जाय आणि 4 नट घेऊन 4 टायरला लाव. कोण म्हणलं? कळालं का सांगू नको. किती येडायस म्हणला. 3 नट काढ एका एका टायरचे आणि या टायरला लाव आणि घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी 4 घेऊन 4 लाव. आता येड कुणाला म्हणावं, शाण कुणाला म्हणावं. आणि सध्याच्या काळात झालंय तसं. पंडित महाराज दिसायला तर माणसं चांगली दिसायली, पण उग येड्यावणी करायली. विठ्ठला सगळ्यात मोठं भाग्य नरदेहात आला. नरदेहात आल्यानंतर नरदेहाची किंमत ओळखा. वाया गेल्याच्या नंतर लोक म्हणतात बरं झालं असतं तेव्हाच केलं असतं. तर काही काही लोकांना दात पडल्यावर माळ घालायची आठवते. दात पडल्याच्या नंतर पुन्हा वाटतंय माळकरी झालं तो बरं कशाला होतो. काही लोक मेल्यावर आमच्या इकडे परळीकडे मेलं की तुळशीचं पान घालतात. कशात घालतात नाही इकडे, कशासाठी घालतात? जिवंतपणे होता तो आणि मेल्यानंतर तुळशीचं पान काय करायचंय अजिबात नाही. तशी चुकीची प्रथा आहे आपल्याकडं. पण काही काही माणसाला असं वाटतं की गेल्यानंतर त्याला मुक्ती मिळावी. आयुष्यभर जर चांगला वागला असता तर पुन्हा तुळशीचं पान काय, तुळशीचं झाड नाही, तुळशी चंदनाच्या लाकडात जाळलं तरी त्याचं कल्याण झालं असतं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखान तुका म्हणे सुखा पार नाही. मिळालाय ना नरदेह, नरदेहात आल्यानंतर माणसानं भजन करावं. याचं आद्य कर्तव्य. देवी दिला देह भजना गोमता तो या झाला पाटा मालिकेचा. पण कधी माणसं भजन करणार. काही लोकांना वाटतंय तरुणपणी करण्यापेक्षा म्हातारपणी करावं. काहीला वाटतंय म्हातारपणी करण्यापेक्षा जरा रिटायर संसारातून झाले की करावं. पण ऐका, उद्याचा दिवस कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. उद्याचा दिवस कोणी पाहिला नाही. आज मिळालाय ना वेळ तर देवाचं भजन करा. गोड भजन आहे बघा. म्हणल्या जातं मानसा भजन कधी करणार, ही मानवा भजन कधी करणार. बालपण गेली तरुणपण आली, बालपण गेली तरुणपण आली, वृद्धपण येला हे मानवा भजन कधी करणार. हे मानसा भजन कधी करणार. माता गेली पिता गेला
आपणही जाणार हे मानसा भजन कधी करणार हे मानवा भजन कधी राजे गेले महाराजे गेले आपणही जाणार हे मानवा भजन कधी करणार हे मानसा भजन कधी करणार संत महात्मे म्हणतात अजामिला पंजामीला बाप मसनागीला देखत देखत नातू बंधू तोळी तैसा साला देखत देखत नातू बंधू तोळी तैसा साला या सृष्टीचा नियम आहे उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते आलाय ना नरदेहात नरदेहात आल्याच्या नंतर भजन पूजन माणसानं करावं याचं आद्य कर्तव्य तू कामने जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखलिया इथं येऊन जर देवाचं भजन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म माया जाऊ द्यायचा नसेल ना तर माणसानं थोडंफार भजन करावं का करा हरी भक्ती परलोकी येईल कामा करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासोनिया सोडविल यमा पासोनिया करारी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासोनिया इथं यमाच्या दरबारात एकच कामाला येणार दुसरं नाही बरं का सत्ता संपत्ती राहील ठाई येथे मग न चले काय तिथं काही चालणार नाही आणि ते विचारतात जाग घेतात प्रत्येक माणसाला अरे नरदेहात गेलतास हो काय काय केलंस लोकांचं वाटोळ केलं काय काय केलंस अरे सप्त्याला गेलतास का नाही कीर्तनात बसला होतास का नाही टाळी वाजविली का नाही पंडित महाराज एवढं मृदंग वाजवू लागले एवढे टाळकरी होते टाळी वाजविलीस का नाही ते नाही म्हणला की ते चापकानं वाजवली मारती तोडती सोडती तुला मारती तोडती सोडती ऐशी जगा बैठिये कोई न बोले उठ ऐशी जगा बैठिये कोई न बोले उठ आणि ऐशी वाणी बोलिये कोई न बोले झूठ बसताना अशा ठिकाणी बसायचं की तिथून कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे आणि ही बसण्याची जागा फक्त ज्ञानानं कमवता येते सत्तेनं श्रीमंतीनं कोणी कमवता येत नाही एखादा गावातला माणूस श्रीमंत असेल त्याला वेगळी खुर्ची आहे पण उदगीरचा श्रीमंत माणूस आला की गावातल्या माणसाला उठवता तो ते श्रीमंत आलाय उदगीरचा माणूस श्रीमंतच आहे जिल्ह्याचा माणूस लातूरचा एखादा आला त्याला खुर्ची दिलेली पुन्हा त्याला खुर्चीवर उठवतात आणि त्या माणसाला बसवतात पुन्हा त्याच्यापेक्षा राष्ट्राचा श्रीमंत माणूस आला त्याला खुर्चीवरून उठवतात त्याला खुर्चीवर बसवतात पुन्हा देशाचा श्रीमंत माणूस आला त्याला खुर्चीवरून उठवतात आणि त्याला खुर्चीवर बसतात पण ज्ञानाची खुर्ची एक अशी आहे ज्ञानाची जागा एक अशी आहे ते गावातला असो जिल्ह्यातला असो तालुक्यातला असो देशातला असो राज्यातला असो तो एकदा का जागेवर बसला की त्याला कोणी पुन्हा उठ म्हणत नाही ही जागा फक्त ज्ञानानं मिळते ही जागा फक्त ज्ञानानं मिळतं ज्ञान खूप श्रेष्ठ आहे आपल्या शेतकऱ्याचं उदाहरण सांगतो पुढे चलतो ऐका ज्ञानानं देव मिळतो पण ज्ञान मिळवण्याकरता योग्य वयात योग्य गुरुजीची गरज लागते योग्य वयात योग्य गुरु जर मिळाला तर त्याच्या जीवनाला दिशा मिळते नाही तर त्याच विद्यार्थ्याच्या जीवनाची अवदशा झाल्याशिवाय राहत नाही विठ्ठला विठ्ठला
जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत. ज्ञान झालं रे झालं 100%. पण ज्ञान मिळवण्याकरता बंधन आहे. वयाचं बंधन पहिलं आहे आणि गुरुचं बंधन दुसरं आहे. योग्य वयात योग्य गुरुजीकडे जावं लागतं. पहिलीला शाळेत ऍडमिशन घालायचं असेल लेकराचं पहिलीला किती वर्षाचं वय लागतं? 6 वर्षाचं. 10 वर्षाचं झाल्यावर घेतात का? 4 वर्षाचं असलं तरी घेत नाही. एक 80 वर्षाचं म्हातार आलं परळीला महाराज पंडित महाराज आणि मला म्हणला महाराज मला पीटी शिकायची. 80 वर्ष वय झाले पीटी शिकायची आहे. मी म्हणलं बाबा तोंडात एक बी पटी राहिली नाही आणि आता कुठं पीटी शिकता येते का? नाही नाही म्हणलं किती दिवस शिकल? मी म्हणलं एक तर तुझ्या गौर जेवणापर्यंत नाही तर एखादा 60 वर्षाचा माणूस पकवाज वाजवायला लागला. पंडित महाराजाचं वाजवणं बघितलं म्हणला महाराज किती पैसे देतो पण मला मृदंग आला येईल का? योग्य वयात लागतं. याच वयात गुरुच्या घरी जाऊन अध्ययन करावं लागतं. पेटी शिकावी लागते. मृदंग शिकावं लागतं. वय लोटून गेल्यावर शिकता येत अजिबात नाही. वय लोटून गेल्यावर ज्ञान मिळवता येत नाही. ज्ञान कधी कोणाचं चोरी होऊ शकत नाही. का आपण सगळे शेतकरी आहे. एकदा मधमाशीला कबीरदास महाराजांनी प्रश्न केला. गोडे बघा मधमाशी असते ना जी शेतात फुलातला मकरंद सेवन करते आणि आपल्या पोळीत लेकरा बाळासाठी मध साठवून ठेवते. त्या मधमाशीला प्रश्न केला म्हणे का ग तू रोज वनवन फिरते फुलातला मकरंद सेवन करतेस कुठल्या तरी झाडाला पोळी बांधतेस त्याच्यामध्ये मध साठवून ठेवतेस तुझ्या लेकरा बाळाला तो मध कधीतरी खाण्याकरता उपयोगाला यावा याच्याकरता वनवन फिरून तू मध साठवतेस पण कोणीतरी अज्ञात व्यक्ती येतो तुझ्या खाली धूर करतो तुला उठवून लावतो तू मधाची पोळी बनवलेली घेऊन जातो तो व्यक्ती मध खातो तुला राग येत नाही का त्या व्यक्तीचा? त्या मधमाशीने कबीरदास महाराजाला किती सुंदर उत्तर दिलं आहे का? ती व्यक्ती म्हणते ती माशी म्हणते कबीरदास महाराजाला महाराज मी बनवलेला एखादा माणूस मध घेऊन जाऊ शकल पण माझी मध बनवण्याची कला मात्र कोणी घेऊन जाऊ शकत नाही. माझी मध बनवण्याची कला मात्र कोणी घेऊ शकत नाही. याला ज्ञान असं म्हणतात. ते पैसा आज कमी मिळेल उद्या जास्त मिळेल पण हे जे ज्ञान आहे ना मिळालेलं त्याला मात्र कोणी तागायत आणि जितकं ज्ञान दिल्यानं वाढत राहत असतं ते कोणतंही ज्ञान असू दे. ज्ञान दिल्यानं आपणाशी जे जे ठावे ते ते इतराशी सांगावे. ते इतरांना सांगितल्यानं ते वाढत असतं आणि 100% आज तुकोबरे असतील सगळे संत महात्मे म्हणतात ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञान मिळालं की ज्या काही ठिकाणी आपण जात आलो विठ्ठल जरी स्तरी भरला ठावना युरला आजम्या दृष्टीने देखीला किंवा पाहिला विठ्ठलची विठ्ठल पण तो देव पाहण्याकरता तशी दृष्टी यावी लागते ती फक्त ज्ञानानं मिळते. ते जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. प्रत्येक अणुरेणू मध्ये तो देव आपल्याला पाहता येतं. नामदेव महाराजांसारख्या जीवनातले उदाहरण आहे. नामदेव महाराजाला गुरु करण्याच्या अगोदर देव फक्त पांडुरंगाच्या रूपात दिसत होता. नामदेव महाराजाला गुरु करण्याच्या अगोदर देव फक्त पांडुरंगाच्या रूपात दिसायचा. मुक्ताईनं सांगितलं आणखी हे मत्स्य कडकय याला गुरु करण्याकरता औंढ्याला पाठवावं. औंढा नागनाथाला गुरु करता का विसोबा केसराच्या जवळ ठेवलं. गुरु करून परत आले. वाळवंटात बसले होते पुरणपोळी खात आणि पुरणपोळी हातात असताना एक कुत्र आलं आणि कुत्र आल्यानंतर पोळी घेऊन पळून गेलं. पोळी घेऊन पळून गेल्याच्या नंतर रामदेव महाराजांना तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या मागे पळत होते. कशासाठी? वा कुत्र्याला कोरडी कशी पोळी खाऊ घालावी त्यातही माझा नारायण आहे त्यातही माझा पांडुरंग आहे त्याच्यावर तूप टाकून देवा तू खा याच्याकरता नामदेव महाराज तुपाची वाटी घेतात आणि कुत्र्याच्या पाठीमागं पळतात. आताचा नामदेव असता वाटीच्या जागेवर काय घेतलं असतं? दगड घेतला असता आणि एका टपूत कुत्र्याला सोडलं असतं का पंडित महाराज? अजिबात नाही. विठ्ठला गुरु करण्याच्या अगोदर पांडुरंगातच देव दिसायचा पण गुरु केल्याच्या नंतर कुत्र्यामध्ये देव दिसला. नाथ बाबाला गाढवामध्ये देव दिसला. गाढवामध्ये काशी रामेश्वरून आणलेलं पाणी नाथ महाराजांनी गाढवाला पाजलं. हे फक्त ज्ञानानं होत असतं. ऐका आता ज्ञान मिळवण्याचं आपलं तर वय नाही. ज्ञानानं देव मिळतो पण ज्ञान खूप कठीण आहे. चला 2 नंबरचा मार्ग सांगतो पुढे चलतो. 2 नंबरचा मार्ग आहे कर्म मार्ग. कर्म श्रेष्ठ झालं की देव त्याला मिळतो. बघा आपल्याकडं म्हण आहे मन चंगा तो कटोत मी गंगा. मन चांगलं असेल तर कुठंच जायची गरज नाही. नाही निर्मळ जीवन आणि काय करील साबून. कर्माचा सिद्धांत इतका सुंदर आहे शरद भाऊ इतका सुंदर आहे. कर्म चांगलं केलं की कुणाच्या बापालाही भ्यायची गरज नाही.
कर्म फक्त माणसाचं चांगलं असावं. एक वाक्य आणखी पुढचं सांगल, तुम्ही जर चांगलं वागलात ना तर देवाच्या बापाच्या मनात आलं तुमचं वाटोळं व्हावं तरी होणार नाही, आणि तुम्हीच चांगलं नाही वागलात तर देवाच्या बापाच्याही मनात यावं याचं चांगलं झालं पाहिजे. होणार अजिबात होणार नाही. हे कर्माच आहे. एखाद्या वेळेस तुम्ही देवाच्या मंदिरात जाऊ नका, म्हणजे उद्यापासून यायचं बंद करतात. एखाद्या वेळेस म्हणालो, एखाद्या वेळेस देवाच्या मंदिरात नाही जाणं झालं हरकत नाही, एखाद्या वेळेस कीर्तनाला नाही जाणं हरकत नाही, एखाद्या वेळेस महाराजाच्या पाया कोणत्या नाही पडता आला हरकत नाही गड्या, पण फक्त माणसानं कर्म श्रेष्ठ करायचं. कर्म चांगलं केलं ना बस त्या कर्मातच देव येते. कोणतंही कर्म असो, अहो कर्म श्रेष्ठ होतं म्हणून सज्जन कसा या मारा सावत्यास खुरपू लागे. खुरपण्याचं काम काही श्रेष्ठ नाही किंवा मांस विकण्याचं काम हे काही श्रेष्ठ नाही, पण जर ते काम देवानं केलं असेल, कशामुळे केलं तर सज्जन कशाचं कर्म श्रेष्ठ होतं. त्या कर्मातही त्यानं देव पाहायचा. कर्म कोणतंही असलं तर त्याच्यात देव पाहिला सुखे येतो घरा नारायण. पण कर्म थोडं जरी चुकलं ना, ज्ञान मार्गाने देव मिळतो, त्याबद्दल कर्म मार्ग सुद्धा श्रेष्ठ आहे. पण कर्माच्या बाबतीत एक उदाहरण लक्षात ठेवा, कर्म जर थोडं जरी चुकलं तरी सुद्धा ती भोगावंच लागतं. मंत्र चलित थोडा तरी धडची होय वेगळा. थोडं जरी कर्म चुकलं ते जाणून बुजून चुकू, नजर चुकीनं चुकू नाही, आणखी कधी. कर्माच्या बाबतीतला सिद्धांत लक्षात ठेवा, कर्म देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही. राजा दशरथाकडून नजर चुकीनं कर्म घडलं होतं, श्रावण बाळाला बाण लागला होता. चुकीनं नाही बरं, नजर चुकीनं बाण लागला होता. नजर चुकीनं बाण श्रावण बाळाला लागला आणि श्रावण बाळाच्या आंधळ्या मायबापानं राजा दशरथाला शाप दिला, राजा 4 पोरं होतील तुला, आणि मरणाच्या समयी एकही जवळ नसल. 2 पाठवले नंदीग्रामला आणि 2 पाठवले वनवासाला. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. देवाच्या बापाची ही गणती असेल तर तुमचं आमचं काय घेऊन बसता. एकदा धर्मराज खोटं बोलले होते, एकदा. खोटंही नव्हतं तेवर एकदा. बरं, सामान्याच्या सांगण्याहून नाही, जगाचा मालक ब्रह्मांडाचा चालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या सांगण्याहून एकदा खोटं बोलले. खोटंही नव्हतं. नरोवा कुंजरोवा. नर होता का प्राणी होता माहित नाही. दुर्योधनाच्या सभेमध्ये आणल्या धृतराष्ट्राच्या सभेमध्ये फक्त धर्मराजाला म्हणायला लावलं होतं की धर्मराज एवढंच म्हणा, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला म्हणा. धर्मराजानं देव सांगतोय तरी म्हणत होता मी खोटं बोलणार नाही, मी खोटं बोलणार नाही म्हणत असताना सुद्धा धर्मराजाला देव म्हणतोय तू खोटं बोलू नको, पण अश्वत्थामा नावाचा हत्ती मारतो आम्ही. मग तर म्हण ना अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला. अश्वत्थामा कर्म आहे ना ते. पंडित महाराज घडलेलं सांगतो. आता हे गेलं म्हणून लक्षात आला. मुंबईला चेंबूरला एकदा कीर्तनाला गेलो मी. चेंबूरला मुंबईत कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिथल्या गावकऱ्याला म्हणलं बाबा ते सप्ताह कमिटी होती ना, ते म्हणलं लाईट गेल्यानंतर काही व्यवस्था आहे का नाही जनरेटरची. आता जसं लावलं ना त्यांनी पण, लाईट गेल्यानंतर काही जनरेटरची व्यवस्था आहे का नाही. ते म्हणले महाराज ही काही परळी नाही, ही मुंबई आहे, इथं लाईटच जात नाही. त्याला म्हणलं मी आल्यावर राहत नाही आली का, मी आल्यावर राहत नाही काय करायचं. ते म्हणले काळजी करू नका, सुरू करा कीर्तन. रामकृष्ण हरी म्हणलं, रूप पाहता घेतला. किती विचारी. लाईट गेली, 4 कार्यकर्ते पळत आले. पळत आल्यावर म्हणले महाराज तुम्हाला कळतंय लाईटचं दुसरं कलर नाही. कसं आहे मगापासून मला वाटत होती कशी गेली नाही. कर्माचा सिद्धांत असा आहे की या कर्मापासून कोणी चुकलं, एकदा खोटं बोलले, अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि सभेमध्ये आणल्या धृतराष्ट्राने विचारलं दुर्योधन राजे खरंय का अश्वत्थामा मेला. विरोध पार्टीचा होता, दुश्मन होता, पण खरं विचारायचा दुश्मन आला. कारण पूर्वीची माणसं खोटं बोलत. विठ्ठला विठ्ठला. पूर्वीचे माणसं खोटं बोलत नव्हते. एकदा म्हणला फक्त हो अश्वत्थामा गतीर प्रभू, पण कसा होता, नर होता का प्राणी होता मला माहिती नाही.
खरं सांगाय का आपण सगळे हुशार आहेत भजनी मंडळ आपल्यासाठी मुंडे महाराज बळवंत महाराज गुरुजी खरंच माहित नव्हतं का अश्वत्थामा मेलाय का न हत्ती मारलाय म्हणून धर्मराजाला माहित होता ना अहो देवानं सांगितलं होतं अश्वत्थामा नावाचा हत्ती मारतोय आणि फक्त मन सभेमध्ये की अश्वत्थामा मेला पण नर होता का प्राणी होता मला माहित नाही म्हणला माहिती असून फक्त माहित नाही म्हणला आणि वैकुंठाला जाताना अंगुष्ठ त्या कर्मासाठी मेला अंगुष्ठ त्या वदविले मुखे नारायणा दरबार वदविले मुखे नारायणा दरबार ओ अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला संत महात्मा वर्णन करतात वदविले मुखी नारायणा धर्मा आणि अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला वैकुंठाला जाताना धर्मराजाच्या सोबतचं कुत्र वैकुंठाला गेलं पण त्याच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला कशामुळं फार काय नाही का एवढंच लक्षात ठेवा आणि सांगतोय एकदा खोटं बोलले पंडित महाराज नाही बरं एकदा खोटं बोलले धर्मराज एकदा आणि एकदा खोटं बोलल्याच्या परिणामानं उजव्या पायाचा अंगठा जर वैकुंठाला जाताना गळून पडला असेल तर घरी जा आणि घरी गेल्यावर आपला विचार करा आपर्यंत आपण किती वेळा खोटं बोललं असेल उग नक तरी जाणार अजिबात नाही का नरदेहाचं वर्णन असं आहे की नरदेहात आल्याच्या नंतर माणसानं कर्माला भिहावं कुणाच्या बापाला नाही भिला तरी चालत पण कर्माचा सिद्धांत माणसाने लक्षात ठेवायचा कर्म मार्गाने गेला तर श्रेष्ठच आहे तिसरा मार्ग ज्ञानोबरायानं सांगितलेला योग मार्ग योगाची या वाटा जे निघाली गा सुबटा या दुःखाचा वाटा भागाला त्याच्या नशिबाला सुख कमी आणि दुःख जास्त येणार आहे आणि चौथा मार्ग आहे भक्ती मार्ग असतो कोबर आहे त्याचं वर्णन करतायत जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा भक्ती मार्ग जाणणार कारण भक्ती मार्ग सकळासी त्या अधिकार करी उदार हरीच्या नामी यारी यारी लहान थोर करावा विचार विचित्रा कोणाशी सगळ्याला अधिकार आहे म्हणून भक्ती पंत बहु सोपा भक्ती पंत बहु सोपा भक्ती पंत अगदी सोपा आहे म्हणून तो कोबराय म्हणतात तोची दैवाचा पुतळा काहू मानात बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे
पंडित मंडळी चांगले एक एकापेक्षा बदली महाराज आहे का ना, 14 जण आहेत, खाली एक वाजवायला पंडित महाराज आणि लागते तरी किती गोडायचं आहे का महाराज. आणि का नाही माझी म्हणा हो का पंडित शहाणा. महाराज म्हणतात तो कसलाही असला तरी शहाणा असो की पंडित असो, काही काही गोष्टी करता शहाणे माणसं गरजेचे असतात बघा. एखाद्याची सोयरीक जमवायची असेल तर लोक म्हणतात कोणीतरी शहाणा माणूस सोबत घ्या. एखाद्याचा बस्ता बांधायचा असेल कोणीतरी लोक म्हणतात शहाणा माणूस सोबत घ्या. ती शहाणा करीत काहीच नाही, खायला सोडी नाही, पण शहाणा माणूस सोबत लागतो. पांढरं केसावाला एखादा असलं म्हणजे बाकीचे सपादून जातात. म्हणून तुम्ही पंडित महाराजाला आणले, कसले असलं तरी आम्ही सपादून माणूस असला पंडित माणूस असला की गुरुजी सपादून जाते. महाराज म्हणतात आणि का नाही माझी म्हणा हो का पंडित शहाणा विढोबार कुमाई. गोड एक गुरु चांगला असेल हे नंबर एकच होते. काय काळजी आहे का महाराज. पंडित महाराजच ताल म्हणला, ताल लेकराच्या अंगात असल्या की ही गोष्टी घडतात. नाही तर त्यानं काहीतरी वेगळंच वाजवावं, त्यानं काहीतरी वेगळंच वाजवावं. त्याचा त्याला पता नको त्याचा ह्याला पता नको. महाराज स्वर आदी ताल संप्रदायात खूप महत्वाचा आहे. विठ्ठला महाराज म्हणतात आणि कनी माझी म्हणा हो का पंडित शहाणा. तो पंडित असो शहाणा असो संप्रदायामध्ये त्याला किंमत नाहीये. संप्रदायात इथलं लहान लेकरूही असलं आणि श्रीमंतही असला त्याच्या अंतकरणात जर भक्ती असेल तर 100% सगळे लोक त्याला मानतात. पाया पडी जन एकमेका का तर पंढरपूरचा महिमा असा आहे, ज्ञानोबराच्या वारीचा महिमा असा आहे. कुठल्या यातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या गावचा आहे, कुठल्या तालुक्याचा आहे, कुठल्या जिल्ह्याचा आहे, याला काही महत्व नाही. ज्याचे मुखी नाम तोची धन्य तुका म्हणेनो हे जाती सवी काम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. जातीचं पंथाचं काम नाही. देवाचं नाव घेत असेल तो सगळ्यात मोठा भाग्यवान आहे. महाराज म्हणतात नामरूपी नाम जडले नामरूपी नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले नामरूपी नामरूपी
अंकित त्याचा दास मी अंकित. ज्याचं चित्त नामरूपामध्ये झडलेलं आहे, एकदा का या चित्ताला या मनाला देवाच्या भजनाची पूजनाची आवड लागली, नक्की नरदेह सार्थकी लागतो. कोण हे भाग्यवान आहे? तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, तो दैववान आहे ज्याच्या अंतकरणामध्ये 9 प्रकारची भक्ती आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, तो माणूस दैववान आहे, तो माणूस भाग्यवान आहे. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया, तोची दैवाचा पुतळा ज्याच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भक्तीविषयी प्रेम आहे. तोची दैवाचा पुतळा ज्याचं चित्त नामामध्ये जडलेलं आहे. तोची दैवाचा पुतळा ज्याचं चित्त किंवा ज्याला 9 प्रकारची भक्ती जाणता येते. तोची दैवाचा पुतळा. आणखी एक वाक्य सांगून थांबतो, एका 5-10 मिनिट माझी बाकी आहे. भाग्यवान कोणाला म्हणतात, नशीबवान कोणाला म्हणतात, दैववान कोणाला म्हणतात? ज्याच्या अंतकरणात नरदेहात आल्याच्या नंतर भक्ती आहे ना, त्याला भाग्यवान म्हणतात. जो 9 प्रकारची भक्ती जाणतो तोची दैवाचा पुतळा. आणि आणखी सगळ्यात मोठं भाग्य आहे का, एखाद्या वेळेस पंढरपूरच्या मालकाच्या एखाद्याला पाया नाही पडता आलं, पण घरात जोपर्यंत पांडुरंग रूपी बाप आहे, रुक्माई रूपी आई आहे, तोपर्यंत घरातल्या देवाच्या जरी पाया पडला एखादा, तरी तोची दैवाचा पुतळा. बाकी अनिक नाही माझी मना, हो का पंडित शहाणा. तो दैववान माणूस असेल, प्रारब्धवान माणूस असेल, ज्याच्या घरातले आई वडील देव रूप त्याला म्हणले. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. पण आज कलियुगात कितीतरी लेकराला बाप कळत नाही ना आई कळत नाही. बघा, आज सगळं काही सुख या कलियुगामध्ये प्रत्येकाला अनुभवायला मिळतंय गड्या, पण मायबाप खूप कलियुगातले दुःखी आहे. बघा, एक मुलगा असेल, 2 मुलं असतील तर प्रत्येक मुलानं मायबापाच्या वाटण्या केल्या. 2 मुलं असतील तर 6-6 महिन्याच्या बाऱ्या लावल्या. 3 असतील तर 4-4 महिन्याच्या बाऱ्या लावल्या. नेहमी सांगत असतो मी, संभाजीनगरला घडलेली घटना. एक पाटील होता, पाटील ऐका, 50 एकर जमीन होती. 50 एकर जमीन असताना 3 बंगले बांधून ठेवले त्यानं महाराज. लहानपणी पत्नी वारली, दुसरं लग्न केलं नाही लेकराच्या शिक्षणासाठी. 3ही मुलांना क्लास 1 अधिकारी बनवलं. 3 जणांचे थाटामाटात लग्न लावून दिले. 3 जणाला एक एक बंगला वाटून दिला. जेवढी काही जमीन होती तेवढी वाटून दिली. आणि तेवढी काही जमीन वाटून दिल्याच्या नंतर गावातले काही लोक वाटण्याकरता आले होते ना, वाटणी करण्याकरता. त्यावेळेस तो गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणला, दादा तू सगळं तर सगळ्याला वाटून दिलंस, घर वाटून दिलं, जमीन वाटून दिली, तुझ्याकरता काही ठेवलं की नाही? त्यानं सांगितलं, अरे माझ्याकरता काय ठेवण्याची गरज आहे? माझ्याकरता एवढे सोन्यासारखे माझी 3 मुलं, मी कोणापाशी राहील? सगळ्यात लहान मुलगा होता, सर्वात प्रेम केलेलं त्याच्यावरती. त्याला बापानं पाहिलं त्याच्याकडं, आणि गावातले प्रतिष्ठित लोक म्हणले, दादा तुम्ही 3 जण आहे रे, कोण सांभाळणार तुमच्यापैकी बापाला? त्यापैकी सगळ्यात लाडकं शेंडीपळ होतं ना, त्यानं सांगितलं, त्याला काय सांगण्याची गरज आहे, कोण सांभाळणार? आम्ही 3 जण आहे ना, तुम्हीच ती 4-4 महिन्याच्या आम्हाला बाऱ्या लावून द्या. 4-4 महिन्याच्या बाप सांभाळण्याच्या बाऱ्या लावल्या. त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. गावातले प्रतिष्ठित लोक आले होते, आणि डोळ्यात पाणी येऊन त्यानं हात जोडले. त्या गावातल्या व्यक्ती समोर म्हटलं, हे वाक्य ऐकायच्या अगोदर मला मरण आलं असतं तर बरं झालं असतं. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं. पोरांच्या सुखासाठी दुसरं लग्न केलं नाही. जेवढं कष्ट करता येईल, जेवढं कमवता येईल तेवढं या लेकरा बाळासाठी कमवून ठेवलं. या पोराने जर माझ्या वाटण्या केल्या असतील तर राहायचं कशाला? त्या क्षणात त्या बापानं प्राणत्याग केला. अख्खं गाव हळहळ करत होतं, अरे सोन्यासारखा बाप होता तुमचा, आणि तुम्ही त्या बापाच्या बाऱ्या लावल्या. ज्या पोरानं हे वाक्य म्हटलं होतं त्याच्याजवळ गावातली लोक आली आणि डसा रडून सांगत होते, अरे आम्ही पाहिलं तुमचं बालपण, आम्ही पाहिलं रे, हाडाचं काढ केलं होतं, रक्ताचं पाणी केलं होतं तुमच्या बापानं. रात्रीचा दिवस एक केला, एवढी सत्ता एवढी श्रीमंती कमवली, तुम्हाला क्लास 1 अधिकारी पर्यंत पोहोचवलं तुमच्या बापानं, आणि तुम्ही त्यांच्या वाटण्या करून ठेवल्या. तुम्ही त्यांना वाटावं 4-4 महिन्याच्या. अरे या बापाला तुम्ही जर 1 जण म्हणला असता, बाबा आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला सांभाळ करू, बाप आनंदानं राहिला असता. ऐका गड्या, 3 गोष्टीची किंमत माणसाला आहे तोपर्यंत कळाली नाही. जोपर्यंत शरीर चांगलं होतं तोपर्यंत शरीराची किंमत कळाली नाही. जोपर्यंत पैसा जवळ होता तोपर्यंत पैशाची किंमत कळाली नाही. जोपर्यंत घरात मायबाप होते तोपर्यंत मायबापाची किंमत माणसाला कळाली नाही. गड्या, बाप गेल्यानंतर कळतो रे काय असतं बापाचं जीवन. ते
सगळ्या गोष्टी जीवनात पुन्हा पुन्हा मिळतील, एखादी वेळ साई पुन्हा मिळेल आमच्याकडे म्हणतात. माय मरावं मावशी उरावं, बापाची जागा या जगाच्या पाठीवर कोणी घेऊ शकत नाही दादा. प्रभू रामचंद्राच्या जीवनातला दृष्टांत आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून परत आले, राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर राम प्रभू राजा झाले. तिलक लावण्याकरता वैशिष्ट्य ऋषी येतात, नंतर कौशल्यमा ओवळण्याकरता येतील. कौशल्यमा ओवळत असताना प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. प्रभू रामचंद्र रडत होते. रडणाऱ्या प्रभू रामचंद्राला कौशल्यमा विचारते, हे रामा, अरे राजा झालास राजा तू, अख्खी अयोध्या नगरी आनंदित आहे रे तू राजा झाला म्हणून, आणि तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं रे? का रडतो रामा, का रडतो रामा म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्राला कौशल्यमा म्हणते, काही 14 वर्षाचं दुःख, वनवासातलं दुःख आठवून रडतो का रे? कधी कधी पाठीमागलचं दुःख माणसाच्या जीवनात आलं ना, आठवलं ना, तर पाठीमागलचं दुःख आठवल्याबरोबर सहज डोळ्यात पाणी येतं. 14 वर्षाचा वनवास मिळाला, दुःख खूप झालं का रे तुला, म्हणून रडतो का? कौशल्यमाला प्रभू रामचंद्र उत्तर देतात, नाही मा, 14 वर्षाच्या दुःखासाठी रडत नाही. अरे मग का रडतो? अख्खी अयोध्या आनंदित आहे. 14 वर्ष नंतर अयोध्येमध्ये दिवाळी होते, राज्याभिषेकाचा सोहळा होतोय रामा, सगळेजण आनंदित आहे, तू रडतो? काय झालं रे रडायला? रडत रडत प्रभू रामचंद्र म्हणले, मा, अयोध्या नगरी आनंदित आहे ग, पण माझा राज्याभिषेकाचा सोहळा पाहण्याकरता तुझ्या कपाळावरचं कुंकू माझा बाप राजा दशरथ जिवंत असता याच्यापेक्षा लाखो पटीनं मला आनंद मिळाला असता. मी राजा व्हावं ही माझ्या बापाची इच्छा होती ग, आणि मला राजपद मिळालंय, पण ते पाहण्याकरता माझा बाप नाही, काय करू ही राजा हो. आज पावला पावलाला त्यांची आठवण येते. हाडाचं काढं रक्ताचं पाणी काबाड कष्ट करतो, आणि फक्त त्याची प्रांजळ इच्छा असते बघा. गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रत्येकाला असं वाटतंय मी मोठा झालो पाहिजे, माझ्यापेक्षा गावातला, गल्लीतला, तालुक्यातला माणूस मोठा झाला नाही पाहिजे, अशी प्रत्येकाची धारणा आहे. पण एक व्यक्ती हाडाचं काढं रक्ताचं पाणी काबाड कष्ट करतो, आणि त्याची प्रांजळ इच्छा असते, माझ्यापेक्षा माझी लेकरं मोठी झाली पाहिजे. त्याला बाप म्हणतात, बाप म्हणतात. प्रांजळ इच्छा असते, अरे मी जे दुःख भोगतोय ना, ते माझ्या मुलाला दुःख नाही भोगायला लावायचं, ही इच्छा फक्त जगाच्या पाठीवर बापाची असते गड्या. पण त्या बापाचं प्रेम मात्र या कलियुगातल्या मुलाला कळालंच नाही. माता माऊली ऐका, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमच्यासाठी माहेर आहे. एकदा का माहेरातला बाप निघून गेला, तुमच्यासाठी माहेरचे दरवाजे कायमचे बंद झाले, कायमचे बंद. अहो कितीही मोठा असू द्या, 60, 70, 80 वर्षाचा म्हातारा बाप माहेरात असू द्या, 60 वर्षाची मुलगी नांदत असू द्या, सासरी काठी टिकत टिकत बाप दिवाळीच्या सणाला लेकीच्या दारात येतोच, जवायला इवायला गयावया करतो, लेकीला दिवाळीच्या दिवशी घरीच घेऊन जातो. त्याला वाटतंय मी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत माझ्या लेकीची दिवाळी माझ्या घरातच व्हावी, असा म्हणणारा जगाच्या पाठीवर फक्त बाप आहे, बाप. मरेपर्यंत लेकीची दिवाळी साजरी करतो. अहो एखादी गोष्ट पोरानं मागितली तर बाप द्यायचा नाही, पण मुलीनं मागितली तर बापानं दिल्याशिवाय राहायला नाही, कारण त्याला वाटतं हे परक्याचं धन आहे, माझी लेक आज ना उद्या माझ्या दारातून निघून जाईल, माझ्या लेकीला खूप सुखात ठेवल, अशी तळमळ अंतकरणातून फक्त बापाची असते. मुलगा कधी बापाला जेवला का नाही म्हणून विचारायचा नाही, पण मुलगी जर असेल ना तर दारातून बाहेरून दिवसभर वनवन करून फिरून बाप आला की लेक विचारते, बाबा जेवलात का तुम्ही, बाबा काही खाल्लं का नाही, दिवसभर काम करताय, वनवन फिरताय. बापाला विचारणारे फक्त लेक असते गड्या, लेक असते. तो बाप जीवनातून निघून गेला, तिच्यासाठी सगळं काही संपून जात. असं म्हणतात, बाप गेल्यावरती कळेला कुंकवाचे मोल, मुलाला कळून येईल काही होता बापाचा रोल. बाप गेल्यावरती कळेला कुंकवाचे मोल, मुलाला कळलं येईल काही होता बापाचा रोल. आई सईदा रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा जपा त्यांना, त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनेचा आई तव्यावरची भाकर, बाप तव्यावरचा पलिता, भाकर करू नये म्हणून चट
चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराचा तो पूर्ण करीत राही दुःख लपवून हसतो वरवरुनी बाप माझा वेदनेचा विश्वभरात आपल्या लेकरा बाळाच्या सुखासाठी रात्रंदिवस झटणारा बाप असतो. बाप जर घरी जिवंत असेल, लेकरा बाळाला जर फोन केला, एखादा मुलगा बाहेरगावी शिक्षणाकरता नोकरी करता असेल ना, तर बाप पोराला फोन करतो, बाळा कसा आहेस. पोराला फोन करतो. काही मुलं अशी आहे की मोबाईल सायलेंट करतात आणि बाजूला ठेवून देतात. मायबापाचा फोन सुद्धा उचलत नाही तो लेकरं. नशिबान असाल गडे आपण, आपल्या मोबाईलवर येणारा फोन जर मायबापाचा येत असेल तर. कारण निस्वार्थपणानं जगामध्ये फोन करणारे गुरुजी फक्त दोनच व्यक्ती आहेत. एकाला आई म्हणतात, दुसऱ्याला बाप म्हणतात. 4 शब्द आई तरी जास्त बोललो, पण बाप 2 शब्दात बोलणं ठेवून देतो. पोरा कसा आहेस, चांगला आहेस ना, किती पैसे कमवतो, कोणती नोकरी करतो, बापाला काही घेणं देणं नाही त्याच्यापेक्षा. शेवटच्या श्वासापर्यंत बापाची इच्छा असते माझं पोरगं चांगलं राहील. ऐका गड्या, नशिबान असाल आपण, आपल्याला मायबाप असाल तर वेळात वेळ काढा, मायबापाला बोलत जा. आईचा फोन आला, बापाचा फोन आला तर नशिबान समजा. असं म्हणतात, वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेची दो प्रत्येकाच्या नशिबात नसतो. आई वडिलाचा प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो. आई वडिलाचा वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेची दो प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो. आई वडिलाचा बापावानी छत्र छाया नाही आईवानी माया, बापावानी छत्र छाया नाही आईवानी माया. स्वर्गावगा असतो दादा घे समजून त्यांच्या पाया, त्यांच्या नंतर काळजी आपली, त्यांच्या नंतर काळजी आपली, सांगा कोण करणार. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलाचा, प्रत्येकाच्या नशिबात नसतो आई वडिलाचा. नशिबान असाल आपल्याला जन्म देते माता पिता असतील तर खूप अनुभवानं तळमळीनं सांगतो बघा. जसं पंडित महाराजाकडे संस्था आहे, खेड्याच्या महाराजांकडे जशी मुलं आहे ना, तशी माझ्याकडे परळीला मुलं आणि मुली बळवंत महाराजांना माहिती आहे. जवळपास 300 विद्यार्थी आहेत, 300 पंडित महाराज यावर्षी. त्यातले बाबा कितीतरी असे आहेत, 50-60 विद्यार्थी असे असतील ज्याला आई नाही, त्याला वडील नाही, त्यांना 1 रुपया न घेता मी परळीला शिक्षण देतो. आभार नसेल ना, उगाच कोणाला काही मिळत नाही. महाराज पंडित महाराज खूप लोक आपल्यावर जळतात, कारण हे क्षेत्र खूप मोठं आहे. कमी वर्षात कमी आयुष्यामध्ये मोठं झालं की माणसाला देखवत नाही. लोकांना वाटतं याला कुठून मिळत असेल. इमानदारीनं नारदाच्या गादीहून पंडित महाराज वाक्य सांगतो ऐका, खरंच ज्याला गरज आहे अशा मुलांना कुठल्याच स्वार्थापोटी मी सांभाळत नाही, म्हणून मला देव देत आहे, बाकी दुसरं काही इच्छा नाही बघा. आणि त्या लेकराकडे बघून तळमळीला वाटतंय ज्याला आई नसेल. आत्ता माझ्याकडे काल परवा कोल्हापूरची मुलगी आली आहे, इथं वलांडी तिचा आजोळ आहे, कलांडी वलांडी आहे ना, वलांडी हां, तिथं हे इथलाच आहे, आजवल्याचा तुमच्या जवळ असलेला आजवल. तर त्या कलांडी ओलांडीची एक मुलगी आलेली, आईनं दुसरं लग्न केलं, बापानं दुसरं लग्न केलं, दोघांचे भांडणं झाले. दुसऱ्यासोबत लग्न करत असताना त्या मुलीला तो मुलगा सांभाळतो म्हणला, ज्याच्यासोबत दुसरं लग्न झालं त्या आईचं त्या पोरीच्या. दुसरं सांभाळतो म्हणला, तिला कोल्हापूरला दिलं. पण लग्न झालं की महिन्यातच त्या पोरीला त्यानं सांभाळायचं बंद केलं, आजीकडे वाट लावून दिलं.
आजीनं आजोबाचं नाव लावलं, बापाच्या जाग्यावर आजोबाचं नाव लावलं आणि 2 दिवसातच म्हातारं मरून गेलं. आजोबा वय झालं होतं, आजोबा मरून गेलं. 6 महिन्यानंतर ती मावशी माझ्याकडे आली आणि ती आजी येऊन माझ्यापाशी ढसा रडली. म्हणे महाराज तुमचं कीर्तन ऐकलं मोबाईलवर आणि कीर्तन ऐकून तुमच्या संस्थेत अनाधार निराधार मुलाला आईवडील नसलेल्या मुलांना फुकट मुलीला शिकवण देता म्हणून तुमचं ऐकून आले. डोळ्यात पाणी आलं. तिनं सांगितली तिची हकीकत. महाराज सगळं काही देवानं चांगलं केलं पण मुलीला आयुष्यभर मी तर सांभाळू शकत नाही म्हणून दुसऱ्यासोबत लग्न करून दिलं. पहिल्यानं सांभाळलं नाही, दुसऱ्यासोबत लग्न करून दिलं. पण त्याने या लेकराला उन्हाळ्यात टाकलं. सोन्यासारखी मुलगी दिसते, तिसरीलाच मुलगी आहे फक्त. उन्हाळ्यात टाकलं. महाराज कृपा करून मी 4 दिवस राहील किंवा जाईल, कधी जाईल सांगता येत नाही. उतारतं वय लागलंय, थकले महाराज. 90 वर्षाचं वय असेल त्या म्हातारीचं आणि तिची एकच इच्छा होती, महाराज माझ्या मुलीला सांभाळा. तिला एवढंच सांगितलं, आई जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या लेकराला काही होऊ देणार नाही. आयुष्यामध्ये काय घडेल कुणाला काय सांगता येत नाही शरद भाऊ, माहिती नाही. पण देवानं नशिबानं आईवडिलाच्या कृपेनं भगवान बाबाच्या कृपेनं खूप मिळाले. या लेकराची सेवा करण्याकरता यांच्याकडे पाहिलं ना, आई काही असते, बाप काही असतो. काही मुलं आई वडिलांना आपल्या बोलतात, पण ज्याला आईच नसेल, ज्याला वडीलच नसेल, त्यानं कुणाला बोलायचं सांगा ना. आयुष्य खूप बिकट असतं बघा. आई वडील आहेत तोपर्यंत चांगल्यापणी मायबापाची आठवण येत नाही, पण वाईट वेळेला आपल्याला धावून येणारे फक्त जगात मायबाप आहे. नशिबान असाल आपण आई वडील असेल तर चला, जेवढी होईल तेवढी मायबापाची सेवा करत झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर सुकणे खेरडाने सुकणे तुका पंडित महाराज यांना धन्यवाद देऊन एक सूचना आहे. येत्या 10 मे ते 30 मे पर्यंत दरवर्षीप्रमाणे आम्ही परळी वैजनाथ या ठिकाणी कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतर्फे कन्हैया बाल संस्कार शिबिराचं आयोजन करत असतो. या वर्षी 10 मे ते 30 मे पर्यंत अगदी मोफत 1 रुपयाही फीस न घेता बाल संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि तुमच्याही संपर्कात कोणी आई वडील नसलेले जर विद्यार्थी असतील, मुलं असो मुली असो, तर कधीही बिनधास्त त्यांना परळी वैजनाथला कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण नावाची संस्था आहे, तिथं त्या ठिकाणी आणून सोडा. आयुष्यभर त्यांचा सर्व काही खर्च आमची संस्था उचलण्याकरता तयार आहे. त्याच पद्धतीनं आमच्या पंडित महाराजांची सुद्धा सुंदर अशी किनगाव या ठिकाणी ही वारकरी माधव बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे. जेवढ्यांना शक्य होत आहे, मुली असतील तर परळीला आणा आणि मुलं असतील तर पंडित महाराजाकडे. कारण कुठलीही संस्था झाली तरी आम्ही सगळे एकच आहे. आपल्या मुलांकरता वारकरी शिक्षणाची व्यवस्था, त्याचबरोबर शालेय शिक्षण, राहणं खाणं सगळं काही अगदी आम्ही आईवडील नसलेल्या विद्यार्थ्यांकरता मोफत शिक्षण दिले जातं. येत्या 10 मे ते 30 मे पर्यंत बाल संस्कार शिबिर आहे. भरपूर आपल्या उदगीर परिसरातील मुलं आहे. लोणीचे असतील, इथले लाळीचे असतील, दावणगावचे असतील, शेकापूरचे असतील, आपल्या परिसरातले भरपूर विद्यार्थी आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की एवढी मात्र सूचना अवश्य लक्षात ठेवा. सर्वांना धन्यवाद देऊन मनापासून आपल्या गावात पहिल्यांदाच येण्याचा योग आला, पण आनंद वाटला. आमचे काका ज्यांच्या घरी गुरुजी श्लोक बाबांनी आल्याबरोबर समाधान, बाहेरच थांबलो. जेवण चालू होते सगळ्यांचे. म्हणले जेवायचं का, मी कथा करून आलो त्याच्यामुळे तिथं जेवण करून आल्यामुळं शरद भाऊच्या दुकानात जाऊन बसलो आहे. चहा घेतला, कॉफी घेतली. पुन्हा एकदा आपली विनय करी बाबा, आमचे दुसरी एक चॅनलवाले काय
अमर अमर वर हा त्यांना या दोघाही चॅनलवाल्यासाठी एकदा जोरदार टाळी. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल